नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। कधी काय होतं, आपल्याला कोंबडी वडा खाण्याची इच्छा असते, पण आपल्याकडे वड्याचं पीठच शिल्लक नसतं। तर अशा वेळी तुम्ही हे वडे करू शकता। हे वडे खूप छान होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतून छान फुगतात। याचा प्रत्येक वडा असा छान फुगतो। तर असे वडे करण्यासाठी आपल्याला कोणती पीठं किती प्रमाणात घ्यायची आहेत आणि हे पीठ कसं तयार करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला हे वडे कसे करायचे ते आता बघूया। वड्याचं पीठ मळण्यापूर्वी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अगदी लहान चमचा धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि 1 पाव चमचा इथे आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि 1 मिनिटभर फक्त याला बारीक गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर परतल्यावर याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं। आणि याच्यातच आता 2 चमचे आपण पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे, तीही बारीक गॅसवर थोडीशी लालसर भाजून घ्यायची। आता इथे डाळही व्यवस्थित भाजली आहे, हे बघा डाळीला असे डाग पडलेत। आता ही डाळ काढून घेऊया आणि ही थंड करून घेऊया। आता याच्यात मी भाजलेली डाळ, धने, बडीशेप हे सगळं एकत्र केलंय। हे थंड करून मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। आता वड्याचं पीठ मळायला सुरुवात करूया। आता इथे मी 1 कांदा असा किसून घेतलाय। कांदा घातल्याने काय होतं, आपल्या वड्याला एक छान चव येते आणि वडे छान फुगतात, म्हणून कांदा घालायचा। आता इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेते। एकाच वाटीने सगळी पीठं मोजायची आहेत। आता हे 2 वाट्या तांदळाचं पीठ झालं। अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे, म्हणजेच बेसन। अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे, ते घालायचं। अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे याच्यामध्ये आपण बारीक रवा घालायचा आहे। रवा बारीकच घ्या। आणि आपण जे धने, बडीशेप आणि डाळ जे वाटलं होतं मिक्सरला, ते असं चाळणीने चाळून घ्यायचं, कारण त्याच्यात जे मोठे कण राहिलेले असतात ते बाजूला करायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे असं बाजूला काढायचं। आता हे थोडंसं पिठात मिक्स करूया। आता याच्यात घालायचे एक अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आणि अगोदर सगळ्या पिठाला हे हळद, मीठ आणि कांदा वगैरे व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित एकत्र करायचं। आता बाजूला गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी चांगलं कडक गरम करायचं आणि पिठामध्ये थोडं थोडं घालायचं। डायरेक्ट हाताने मिक्स करू नका, चमच्याने मिक्स करायचं। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, आपले वडे दिवसभर छान मऊ राहतात, अजिबात असे कडकडीत होत नाहीत। आता या पिठात थोडं व्यवस्थित पाणी मिक्स करून घेऊया। आता पिठात मी थोडं पाणी मिक्स करून घेतलंय। आता हे खूप गरम आहे, आपल्याला लगेच मळता नाही येणार। हे 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि 5 मिनिटानंतर हे मळायला घेऊया। आता इथे एक 5 मिनिटं झालेत। आता आपण पीठ मळायला घेऊया। आता आपण सहज याला हात लावू शकतोय, पीठ कोमट झालंय। आता हे मळण्यासाठी पण मी जे शिल्लक राहिलेलं गरम पाणी आहे तेच घेणार आहे। थंड पाणी शक्यतो वापरू नका, कारण असं वड्यांना चिरा जातात, त्यामुळे गरम पाण्यातच हे पीठ मळायचं आहे। पीठ मळताना खूपही घट्ट मळायचं नाही आणि एकदमही पातळ नाही करायचं। हे बघा, असं व्यवस्थित सगळं पीठ घेत आपण भाकरीचं पीठ मळतो तसं याला मळायचं व्यवस्थित। आता हे मळून तुम्हाला दाखवते। आता हे पीठ बघा, मी असं मळलंय, खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही, असं मध्यम पीठ मळून घेतलंय। हे बघा, आता काय करायचं, हे झाकून एक 15-20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आणि मग याचे वडे करायचे। आता इथे पीठ ठेवून एक 20 मिनिटं झाली आहेत। पीठ आपलं व्यवस्थित भिजलंय। आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा। आता मी एक पोळपाट घेतलंय, त्याच्यावर मी प्लास्टिकची शीट ठेवणार आहे। त्याला थोडंसं तेल लावायचं आणि जो गोळा आपण केला आहे तो असं बोटाने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। आता मी वडे करण्याच्या 3 पद्धती तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला जी सोपी वाटेल त्याने करा। तर हे बघा, मी हे व्यवस्थित सगळं एकसारखं
वडा पसरवून घेतला आहे. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी असं प्लास्टिकच्या आतल्या साईडला थोडं तेल लावून घेते आणि त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि फक्त वरून प्लास्टिकला गोळा व्यवस्थित पसरून घ्यायचा. अजिबात हाताला चिकटत नाही. तुम्ही नुसतं असं सरकवलात तरी तो गोळा सरकतो. हे बघा, असा एकसारखा वडा आपला तयार होतो. ही झाली दुसरी पद्धत. आता तिसऱ्या पद्धतीमध्ये परत आतल्या साईडला थोडंसं तेल लावायचं. तेल खूप लावायची गरज नाही आहे, अगदी थोडं लावायचं. आत गोळा ठेवायचा आणि एखादी प्लेट घ्यायची आणि ती फक्त त्या गोळ्यावरती प्रेस करायची. असं प्रेस केलात की व्यवस्थित एकसारखा असा आपला वडा तयार होतो. हे बघा, आणि काढणंही अगदी सोपं आहे. हा आपला वडा तयार झाला आहे. आता आपण वडे तळायला घेऊया. आता मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम पाहिजे. आता त्याच्यात वडा घातला आहे. तो लगेच वर येतो. वडा वर आल्यावर त्याला फक्त झाऱ्याने असं थोडंसं दाबायचं. बघा, खूप छान असा वडा सगळीकडून फुगतो. आणि काय लक्षात ठेवायचं तर सारखं तो वडा उलटापालथा करायचं नाही तेलात. एक बाजू व्यवस्थित भाजली की मगच दुसरी बाजू पलटायची आहे. असं केल्याने काय होतं, आपले वडे तेलकट होत नाहीत. हे बघा, ही खालची बाजू व्यवस्थित भाजली. आता दुसरी बाजू भाजून घेऊया. गॅस मीडियम टू हायमध्येच ठेवायचा आहे. आता हे बघा, दुसरी बाजूही व्यवस्थित भाजली. आता वडा काढून घेऊया. आता अजून एक वडा दाखवते. याचे प्रत्येक सगळे वडे असे छान फुगतात, अजिबात त्याला तेल राहत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा. हे बघा, खूप छान होतात. आता मी बाकीचेही वडे असेच करते. आता इथे बघा, इथे आपले वडे करून तयार आहेत. खूप छान झाले आहेत. अजिबात याला तेल दिसत नाही आहे आणि प्रत्येक वडे असे छान फुगलेत. हे बघा, चवीला तर खूपच सुंदर झालेत. अगदी मऊ झालेत वडे. असे वडे तुम्हीही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.